HP न्यूज, न्यूज अँड इन्फो, दी जर्नलिस्ट आणि समाधान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दर्पणकार चषक भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा शनिवारी 1 मार्च रोजी ड्रीम अरेना स्टेला वसई पश्चिम या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। क्रिकेट प्रेमींना एक छान आणि चुरशीच्या स्पर्धेचा आनंद घेण्याची संधी मिळाली। या स्पर्धेमध्ये महिला आणि पुरुष गटात एकूण 10 संघांनी सहभाग घेतला। महिला गटात दमदार खेळाचे प्रदर्शन करत उमेळे टीमने प्रथम क्रमांक पटकावला, तर साईनगर टीम उपविजेती ठरली। या सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ केला आणि उपस्थित प्रेक्षकांना क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटता आला। पुरुष गटातील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला। या रोमांचक लढतीत दी प्रेस क्लब ऑफ वसई विरार या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला। त्यांना काट्याची टक्कर देत वसई वाहतूक विभाग संघाने द्वितीय क्रमांक पटकावला। या अंतिम सामन्यातील उत्कंठावर्धक क्षण प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरले। स्पर्धेचे उद्घाटन माजी महापौर नारायण मानकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट दिगंबर देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। उद्घाटन समारंभात मान्यवरांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले आणि अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे खेळाडूंना संधी मिळते, तसेच मैत्रीपूर्ण संबंध वृद्धिंगत होतात असे मत व्यक्त केले। या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळ्यास अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या। यामध्ये नालासोपाराचे माजी आमदार क्षितिश ठाकूर, पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बनकोटे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रशांत देशमुख, RPI नेते रायबा मोरे, शिवसेना तालुका उपप्रमुख खुर्शीद खान यासोबतच पोलीस अधिकारी, वकील, पत्रकार आणि विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही स्पर्धा खेळाडूंसाठी कौशल्य विकसित करण्याची संधी ठरली, तसेच संघामधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यास मदत झाली। आयोजकांच्या या उपक्रमाला क्रिकेट प्रेमींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण दिवसभर वसईमध्ये क्रिकेटचा जल्लोष पाहायला मिळाला। भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन करण्याची मागणी क्रिकेटपटूंनी केली आहे। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे खेळाडू आणि प्रेक्षक दोघेही समाधान व्यक्त करत होते। दर्पणकार चषक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून प्रशंसा करण्यात आली। भविष्यात अशा प्रकारच्या स्पर्धा अधिकाधिक आयोजित करण्याची मागणी उपस्थित मान्यवरांनी आणि खेळाडूंनी केली। या भव्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी HP न्यूज, न्यूज अँड इन्फो, दी जर्नलिस्ट आणि समाधान फाउंडेशन यांनी परिश्रम घेतले। खेळाडूंच्या प्रतिसादामुळे आणि आयोजकांच्या उत्तम व्यवस्थापनामुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी झाली। यांनी आयोजित केलेल्या या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या प्रसंगी उपस्थित सर्व क्रिकेटपटू, लेडीज क्रिकेटपटू बरं वाटतं, कारण 8 मार्चला आता जागतिक महिला दिन येणार आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही HP लाईव्ह आणि या कंपनीने महिलांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने भले अंडरआर्म का होईना पण सुरुवात केलेली आहे। तर या सगळ्या हे जे क्रिकेट मला वाटतं जेंट्सचे पण नंतर होणार, हो जेंट्स, या सगळ्या HP लाईव्ह आणि न्यूज इन्फो लाईन ना इन्फो न्यूज इन्फो यांनी आयोजित केलेल्या या क्रिकेटच्या टुर्नामेंटसाठी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि विशेषतः माझा वाढदिवस या प्रकारे साजरा केला याचा मला खूप आनंद आहे। शुभेच्छा देतो आणि यापुढे देखील असेच महिलांसाठी जे जे काही कार्यक्रम होतील त्याला नेहमीच सहकार्य राहील आमचा। आणि 8 मार्चला आम्ही देखील YMCA हॉलमध्ये महिला दिन साजरा करतोय, बहुजन विकास आघाडी करतो, तर त्या देखील आपण सगळ्या महिलांनी यावं। शुभेच्छा। दोन कोण महिला